ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तम भगवान की जय. लक्ष्मीनारायण नमः. जय श्री कृष्ण राधे कृष्ण. ओम नमो भगवते वासुदेवाय. अधिक मास महात्म्य कथा अध्याय 27. परतीने झाली मोक्षप्राप्ती. पुण्याची जोडणी घडण्यासाठी आणि पापाचा नाश होऊन मोक्ष आणि मुक्तीचा आनंद मिळवण्यासाठी आधी त्या जीवाला तशी परती व्हावी लागते. पश्चातापानेच पापाचे क्षालन होते. या संदर्भातील भगवान विष्णू यांनी लक्ष्मीमातेला सांगितलेली गोष्ट समर्थ श्रोते वर्गाला सांगताना सुत म्हणाले. पूर्वी सुशर्मा नावाचा एक राजा आपल्या नगरीत मोठ्या सुखासमाधानाने राज्य करीत होता. राजा आणि राणी ही दोघेही सश्रद्ध, निष्ठावान आणि भगवत भक्त होते. अनेक परोपकारी आणि प्रजाहितकारी कामे करून आणि व्रतवैकल्य, जाप, पूजा, अर्चा इत्यादी धार्मिक कृत्य करून राजाने पत्रेपुण्य जोडले होते. मात्र गेल्या 6-7 महिन्यापासून राजा फार अस्वस्थ होता. प्रजेच्या हितार्थ दुःखी, कष्टे आणि चिंतित होता. एक दिवस परमभाग्याने अंगिरा नावाचे एक महान तपस्वी राजाकडे अगदी अचानकपणे आले. त्या तपश्रेष्ठांसमोर पाहताच राजा राणी यांनी पुढे होऊन अंगिरा यांचे मोठ्या आदराने स्वागत केले. सन्मानपूर्वक त्यांचे पूजन करून उभयतांनी मंगल आशीर्वादासाठी त्यांचे पाय धरले. कल्याणमस्तू असे म्हणत आणि राजा सुशर्मा याच्या चिंतित पुत्रीकडे पाहत अंगिरा ऋषींनी विचारले, राजन, तू असा कष्टी आणि चिंतित का? काय झाले? काय समस्या आहे? तेव्हा मोठ्या विनयाने आपल्या चिंतेचे कारण सांगताना राजा म्हणाले, महाराज, माझी प्रजा ठीक आहे, पण गेल्या 6-7 महिन्यापासून एक वीर नावाच्या महादुष्टाने राज्यात सर्वत्र एकच धुमाकूळ घातला आहे. तो नगरीत चोऱ्या माऱ्या करतोय, बळजबरी लोकांचे धन लुटतोय आणि निरपराधाची जनतेला त्याचा फार त्रास होत आहे. अनेक प्रयत्न करून सापळे लावूनही तो अद्याप माझ्या हाती सापडला नाही. सध्या तर तो म्हणे नगराजवळच्या अरण्यात दडून बसला आहे. बरं, तिथेही तो काही गप्प नाही. जंगलातून येणाऱ्या जाणाऱ्यांची वाटमारी करत आहे. प्रतिकार केला तर त्यांना जेवे मारणे वगैरे याचे उद्योग चालूच आहे. तेव्हा मी काय करू? त्याला कोणते शासन करू? राजा सुशर्मा याची ही समस्या ऐकली आणि ऋषी म्हणाले, राजन, ह्या माणसाला कोणतेही शासन न करता तू त्याच्या मनोपरिवर्तनाचा प्रयत्न कर. त्याला शिक्षा करून तुरुंगात कोंडून ठेवू नकोस, कारण त्या शिक्षेने त्याला फक्त देहकष्ट होतील. पण त्याच्या वृत्तीचे परिवर्तन होण्यासाठी तू असं काहीतरी कर की ज्यामुळे त्याला त्याच्या केलेल्या पापकर्माची टोचणी लागेल आणि त्याला सन्मार्ग, भक्तिमार्ग याकडे येण्याची उत्पत्ती होईल. सुशर्मा शिवप्रती जर तू त्याच्या मनात निर्माण करवलीस, त्याच्या हातून येणाऱ्या अधिक मासात काही ईश्वर साधना करून घेतलीस तर मात्र त्याचा नक्कीच उद्धार होईल. असा एक आगळावेगळा पण बहुमोल असा सल्ला दिला आणि अंगिरा ऋषी निघून गेली. राजा सुशर्मा यांनी मनाशी काहीतरी उपाययोजना केली. ज्या अरण्यात वीर आणि त्याची पत्नी हे लपून बसले होते त्या ठिकाणीच राजा, राणी व निवडक शिपाई गडी यांनी जाऊन तळ ठोकला. त्या अरण्यात एक पुरातन विष्णू मंदिर होते. राजा आणि राणी यांनी त्या मंदिराची साफसफाई केली, स्वच्छता केली आणि तिथेच तळ ठोकला. राजाच्या हाती लागू नये, शिक्षा होऊ नये, शासन घडू नये म्हणून त्या जंगलात लपून छपून राहिलेल्या त्या पाप्याला हा समाचार लागला की आपल्या शोधार्थ राजा इथपर्यंत येऊन पोचला आहे. इतकेच नव्हे तर तो तळ ठोकून बसला आहे. आता का आपण नक्की पकडले जाणार? आपल्याला शासन होणार, उर्वरित आयुष्य तुरुंगवासात काढावे लागणार किंवा गळ्याभोवती मृत्यूपाश होणार. आता काय करावे? त्यापेक्षा शरणागती पत्करली तर, क्षमा मागितली तर, असे त्या विचार त्यांच्या मनात येऊ लागले. पण आपण समोर जाण्याचे धाडस मात्र त्याला होईना. तेव्हा एक दिवस राणी विष्णू मंदिरातून पूजा करून दर्शन घेऊन बाहेर पडली आणि एक स्त्री धावत येऊन तिच्या पायावर पडून रडत रडत राणीकडे आपल्या सौभाग्याची भीक मागू लागली. राणी सरकार, मी वीरबाहू या पापी दुरात्म्याची अभागी पत्नी. देवी, आमचे पाप दूर होईल, आम्हाला सन्मार्ग सापडेल, असा काहीतरी मार्ग सांगा, आमचा उद्धार करा. हे शब्द ऐकले आणि राणीसाहेब म्हणाला, ही कन्या, चिंता करू नकोस, मी तुला अभय देते. शरणागताला अभय देणे हा राजाचा धर्म आहे. तेवढाच झाडामागे लपलेला वीरबाहू पुढे आला. त्याने राणीचे पाय धरले. मग महाराजांना पाहताच तो त्यांच्याही पायावर नतमस्तक होऊन अभयदान आणि सन्मार्गाचे मार्गदर्शन मागू लागला. तेव्हा राजा राणी म्हणाले, हे पहा, खरंच जर तुम्हाला केल्या पापकर्माचा पश्चाताप झाला असेल
आणि आत्मकल्याण, ईश्वर प्राप्ती आणि मुक्ती हवी असेल तर तुम्ही इथे ह्या मंदिरात आजपासून नव्हे आत्तापासून विष्णू उपासना करा. इथेच राहा, इथे ईश्वर सेवा करा आणि आपणच आपला उद्धार करून घे. राजा राणीचा तो उपदेश हाच गुरुबोध मानून वीरभाऊ आणि त्याची पत्नी ही त्या विष्णू मंदिरात राहून ईश्वर सेवा करू लागले. सदाचाराच्या उपरतीमधून त्यांच्या मनात आलेल्या विरक्तीमुळे त्यांच्या हातून उत्तम भक्ती, पूजा, ध्यान, स्नान इत्यादी सत्कर्मे घडली. तो नेमका अधिक मास होता. त्यात नारायणाची सेवा घडली. मग पापाचा क्षय व्हायला आणि पुन्हा भरायला वेळ तो काय. वृत्तीचे परिवर्तन झाले, दुराचरण सदाचरण पालटले, ईश्वर कृपा झाली आणि पुढे खरोखरच त्या वीरभाऊ आणि त्याची पत्नी यांना त्या भक्तीचे फळ मिळाले. त्यांच्या उपरतीमधूनच मोक्षप्राप्तीचा मार्ग त्यांच्यासाठी खुला झाला आणि त्यांचे खरे कल्याण झाले. अध्याय 27 समाप्त. श्रीकृष्ण अर्पण. ओम नमो भगवते वासुदेवाय. जय श्रीकृष्ण. राधे कृष्ण. लक्ष्मी नारायणाय नमः.